नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरामध्ये शासकीय विश्रामगृह या ठिकाणी कार्यकर्त्यांची एक बैठक घेतलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये मातंग समाज आरक्षण मिळवण्यासाठी, मातंग समाज एकसंघ राहण्यासाठी आणि मातंग समाजाच्या घराघरापर्यंत आरक्षण आणि शिक्षण कसं पोचल यासाठी एक बैठक आयोजित केली होती। आणि हे बैठकीचं नियोजन सर्वच कार्यकर्त्यांनी एक स्वाभिमान म्हणून हे नियोजन केलेलं होतं। आता पुढच्या बैठकीमध्ये विशेष निर्णय घेण्यात येणार आहे। या ठिकाणी धाराशिव शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात एक मातंग समाजाचा एकजूट मेळावा घेण्याचं नियोजन या बैठकीत आखलेलं आहे। पुढील तारीख कळवली जाणार आहे। तत्पूर्वी कार्यकर्त्यांचं मत काय या विषयावर आपण बोलणार आहात। आपल्यासोबत जुने कार्यकर्ते आहेत, रामलिंग शिंदे आहेत, बजरंग ताटे आहेत, कैलासजी पवार आहेत, बाळासाहेब तुपसुंदर आहेत। हे सगळे कार्यकर्ते, ॲडव्होकेट मुकेश शिंदे आहेत। या कार्यकर्त्याच्या माध्यमातून आपल्याला अभिजित देडे आहेत की ज्यांनी 15 ऑगस्ट या दिवशी पालकमंत्र्याच्या समोरच आरक्षण उपवर्गीकरण झालं पाहिजेत म्हणून आत्मदहनाचा प्रयत्न केला। म्हणजे स्वाभिमानाने हे पोरं पछाडलेले आहेत, माझ्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे। तत्पूर्वी बाईट चालू होण्याच्या अगोदर मीच 20 तारखेला काढलेल्या मातंग समाजासह तत्सम जातीच्या कार्यकर्त्याला आणि समाज बांधवांना शुभेच्छा देतो, त्यांचं आभार मानतो की त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने या मोर्चामध्ये सहभाग घेतला। म्हणून आजच्या बैठकीच्या वतीनं मी स्वतः प्रभाकर लोंढे टायगर सेना संस्थापक अध्यक्ष म्हणून आलेल्या सर्व बांधवाचं मनपूर्वक आभार मानतो। भावी काळातसुद्धा जे रणनीती असेल त्याच्यात अशाच ताकदीनं सहभागी व्हा आणि समाजाला, आपल्या पिढीला, भावी पिढीला न्याय मिळवून घेण्यासाठी सतर्क राहा अशी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो। आणि आता कार्यकर्त्यांचं मत आपण जाणून घेणार आहेत की भावी काळामध्ये कोणती रणनीती आखायची आहे ते। सर, आपल्या खडतर प्रवास यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। जे की तुम्ही बाबासाहेब गोपले यांच्यासोबत पूर्ण आयुष्य घालवलं। त्यांनी 1/8/1999ला आरक्षणाची ठिणगी पेटवली आणि 1/8/2003ला क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे मातंग समाज अभ्यास आयोग आरक्षणाच्या बाबतीमध्ये नेमला। आता या समाजाच्या बाबतीमध्ये तुम्हाला काय वाटतं आहे? प्रथमतः जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातील तमाम मातंग समाज आणि मातंग समाजाला सहकार्य करणाऱ्या सर्व बांधवांचं मी या ठिकाणी अखिल भारतीय मातंग संघाचा मराठवाड्याचा कार्याध्यक्ष या नात्यानं मी मनपूर्वक स्वागत करतो। मोर्चाच्या सर्व संयोजकांना या ठिकाणी धन्यवाद देतो। बंधूंनो, ही सामाजिक चळवळ सामाजिकच्या माध्यमातूनच पुढे गेली पाहिजे। आपण इतर बांधवांना किंवा कुणालाही दोष न देता आपली सामाजिक चळवळ आपल्या समाजाच्या माध्यमातून आणि शैक्षणिक माध्यमातून आपण पुढे नेले पाहिजे। सन 1982पासून ते आज तागायत माझं ऊर भरून आलं आहे की म्हणजे माझं जे अधुरं राहिलेलं कार्य आहे डॉक्टर बाबासाहेब गोपलेंचं, तो आज समाज हाती घेतो आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास निर्मिती करत असताना आम्हाला जो ताप झाला, दिल्लीपर्यंत आम्हाला संघर्ष करावा लागला आणि याच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची निर्मिती, त्याचा मी आज जिवंत पुरावा या ठिकाणी आहे। माझ्यासोबत प्रभाकररावजी होते, बजरंगरावजी ताटे होते, कैलासरावजी पवार होते, तुपसुंदरजी होते। सर्व बांधव या ठिकाणी या जिल्ह्यातून क्रांतीची ज्योत आम्ही पेटवली होती आणि महाराष्ट्रामध्ये ही ज्योत ज्वलंत ठेवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब गोपलेंच्या नेतृत्वाखाली आम्ही केलं। आज माझ्या डोळ्यात आनंद अश्रू वाहत आहेत की बऱ्याच दिवसानंतर आज समाज कुठंतरी
वर्गीकरणाच्या नावाखाली तरी एकत्र येतो आहे. आणि बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे शिकवण आहे, आपला खरा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी आहेत. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपण शिकल्याशिवाय काही होणार नाही. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा नारा आपण स्वीकारूया आणि सर्व बांधवांना आपण सोबत घेऊन चलूया. तेही आपल्याला सहकार्य करतील. आणि माझ्या थोरल्या भावाला माझी कळकळीची विनंती आहे की आम्ही आज या 15 वर्षामध्ये शिकलोत. आम्ही अंधश्रद्धा जवळपास 80% सोडलेली आहे, 20% आज आहे, मला मान्य आहे. पण तेही आम्ही सोडायचा प्रयत्न आम्ही समाजाला करायला लावू एवढी विनंती करतो. आणि तुम्ही आम्हाला सहकार्य करावं आणि या समाजाला न्याय द्यावा एवढी थोरली बंधूंना, माझ्या थोरल्या भावांना मी विनंती करतो. आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल संयोजकाचं मनपूर्वक आभार. जय हिंद, जय भीम. ओके. कैलासजी पवारसाहेब, महाराष्ट्र सरकार 1/8/2024ला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असतानासुद्धा जवळजवळ 2 वर्षे आरक्षणासाठी विलंब लावत आहे. हे आरक्षण मिळवून घेण्यासाठी आपण काय करणार आणि महाराष्ट्र सरकार विलंब का लावते, काय कारण सांगाल? बोला बोला बोला. आपणाला आरक्षणाच्यासाठी सरकारच्या घोषणेवर विश्वास ठेवून चालणार नाही असं मला वाटतं आहे. कारण हे जे सरकार जे आहे ती स्वतःचा मताचा कोटा मोठा करून परत सत्तेवर राहण्याच्यासाठीची एक चाल आहे असं मला शंका वाटते आहे. आणि जर किती वर्ष झाले आपल्याला कोर्टानं सांगून, इतके वर्षे होऊनही कुणाची वाट पाहत आहे ते सरकार. कोर्ट सांगते ना तुम्हाला यांच्या उपवर्गीकरण करा म्हणून. उपवर्गीकरण करण्याच्यासाठी कोर्ट सांगत असताना वाट कशाची पाहता का आमच्यामध्ये रक्तपात झाला पाहिजे, आमची कापाकापी झाली पाहिजे. कापाकापी होऊन सरकारला स्वतःचे मतं उभा करून सत्तेवर राहण्याच्यासाठीची ही प्रक्रिया आहे काय, अशी शंका आमच्या मनामध्ये निर्माण होती आहे. आणि म्हणून या सरकारनं कुणाची वाट न पाहता, रस्त्यावर कुणाला न येऊ देता, कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे येत्या 1 महिन्यामध्ये जर यांनी निर्णय नाही घेतला तर आम्हाला हजारो रस्त्यावर माणसं स्वतःहून आम्हाला मरण पत्करावं लागणार आहे. कारण आम्ही आज पेटलेलो आहोत. आता आम्हाला स्वतः माणसाप्रमाणे वागणूक मिळत नाही आहे. आजही आम्हाला आरक्षण म्हणून आरक्षण काय आहे बऱ्याचशा लोकांना कळत नाही आहे. आणि ती आरक्षणाची सगळी असलेला मलिंदा सुशिक्षित माणसं ज्याला समजतं त्यांनी लाटलेला आहे. आणि म्हणून ज्यांनी लाटला त्यांनी आमच्या महापुरुषावर जे काही अपशब्द वापरत आहेत त्यांनी वापरू नयेत हे मी विनंती त्यांना करणार आहे. तुम्ही जर तशा प्रकारचं करणार असाल तर आम्हाला बी काहीतरी वेगळ्या पद्धतीचा विचार करावा लागेल, याचंही भान आपण ठेवावं असं मला थोरल्या बंधूला सांगायचं आहे. त्यांनी असं समजू नये की आम्ही खरंच तुमच्या आधिपत्याखाली चालत आलो. आम्ही तुमच्या आधिपत्याखाली चालत नाही आलो. आमचा बाप जो आहे बाबासाहेब, शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा पोचली पाहिजे हा विचार बाबासाहेबांच्या घटनेमध्ये आहे. आणि म्हणून तुमचा आमचा आदर आहे. याचा अर्थ आम्ही तुम्हाला घाबरतो आहे असा नाही. आम्ही बी दरोडेखोराची पोर आहो. आम्ही सरकारला लुटलं, फकीरानं सरकारला लुटलं आणि गरिबाला वाटलं, त्या अवलादीतले आम्ही आहो याचं भान त्यांनी ठेवून बोलावं एवढंच या निमित्तानं सांगतो आणि ते थांबतो. बाळासाहेब, तुम्ही आरक्षणाचा लढा महाराष्ट्रभर फिरवला आहे. पण आता आरक्षणाला 1/8/2024ला भूषण गवई सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांनी महाराष्ट्र सरकारकडे चेंडू ढकलला आहे आणि 1/8/2024ला आतापर्यंत विलंब लावत आहे. काय मातंग समाजासह तत्सम जातीला महाराष्ट्र सरकार जाणीवपूर्वक खेळवत आहे का? साहजिक आहे. 1 ऑगस्ट 2024ला हा निर्णय झालेला आहे आणि त्या निर्णयाप्रमाणे बऱ्याचशा राज्यांनी उपवर्गीकरण केलंसुद्धा. परंतु महाराष्ट्रामध्ये हे जे RSSचं कार्यालय आहे आणि RSSची जी नेमलेली
मंत्रिमंडळ आहे. आता थोडक्यात सांगायचं झालं तर देवेंद्र फडणवीस ही एक RSSचे चाणक्य कार्यकर्तेच आहेत. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जर बाबासाहेब आंबेडकर म्हणा, अण्णाभाऊ साठे म्हणा आणि लहुजी वस्ताद साळवे म्हणा यांच्याविषयी अपशब्द काढण्याची कुणाचीही ताकद इतर कुठल्या जातीमध्ये नाही आहे. आता ह्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये सांगायचं झालं तर ह्याच्यामध्ये खरं पाहिलं तर RSSचा आणि या BJPचा हेतू साध्य होतो आहे. तो कसा तर बाबासाहेब आंबेडकराच्या जातीतली लोक किंवा महार समाजाची लोक ही मांगाच्या महापुरुषाची बदनामी करतायत आणि मांगाची लोक ही बाबासाहेबाची बदनामी करतात. याच्यामध्ये RSSचा आणि BJPचा हेतू साध्य होतो आहे. खरं पाहिलं तर आरक्षण द्यायला ह्यांना काहीच अडचण नाही, कारण ऑलरेडी 6 राज्यांनी आरक्षण दिलेलं आहे. मग इथं स्टेजवर जे भाजपाचे 2 आमदार आले होते, होय त्यांनी विधानसभेमध्ये हे प्रश्न मांडले पाहिजेत. होय मग विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये हे प्रश्न तेवढ्या ताकदीनं समाजाची बाजू मांडत नाहीत का? नेमकं काय म्हणायचं? हे मुळातच BJPचे आणि RSSचे कार्यकर्ते आहेत. दुसरी गोष्ट अशी की महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणे मातंग समाज मोर्चा काढतो आहे. दुसरी गोष्ट अशी, जर खरंच मातंग समाजाच्या भल्यासाठी जर ह्यांना करायचं असेल तर माझं असं मत आहे की यांनी राजीनामा मुख्यमंत्र्याच्या तोंडावर फेकला पाहिजे. काय आमदाराने? हो. अहो त्यांना तुम्हाला वाटत असेल की ह्या समाजाला खऱ्या अर्थानं न्याय भेटला पाहिजे तर तुम्ही प्रत्येक स्टेजवर जाऊन आमचा पक्ष आता न्याय देणार आहे हे बोलायचे कशाला? वकील साहेब, मातंग समाजाच्या भाजपामध्ये काम करणाऱ्या आमदारांनी देवेंद्र फडणवीसच्या तोंडावर राजीनामा फेकला पाहिजेत. कारण मातंग समाजाचं आरक्षण वेळेत मिळत नाही. 2 वर्ष मातंग समाजाच्या कोपराला गुळ लावायचं काम महाराष्ट्र सरकार करतात. म्हणून बाळासाहेब तुपसुंदरे म्हणतात की मातंग समाजाच्या स्वाभिमानी आमदारांनी देवेंद्र फडणवीसच्या तोंडावर राजीनामा फेकला पाहिजेत. काय मत आहे? सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय लवजी, जय संविधान, जय शिवराय. तर 1 ऑगस्ट 2024ला जो शासन निर्णय झाला होता त्या संदर्भात शासनानं एक निवृत्ती बदर समिती एक स्थापन झाली. त्याची समितीचा अहवाल 16 मार्च 2026ला शासनानं स्वीकारलेला आहे. त्या अहवालानुसार त्याच्यात ज्या काय सूचना आहेत, त्रुटी आहेत, ते हरकती मागवल्या होत्या. त्या हरकतीची अजून सुनावणी झालेली नाही. 2-3 महिने झालं. ते सुनावणी झाल्यानंतर आम्हाला अपेक्षा आहे की हे शासन लवकरात लवकर आरक्षण उपवर्गीकरण लागू करेल. साहेब, मागील 3 महिन्यापासून देवेंद्र फडणवीस म्हणतात की मी येत्या 2 महिन्यामध्ये मातंग समाजाच्या तत्सम जातीसह आरक्षणाचं नियमाप्रमाणे न्यायालयाच्या ऑर्डरचं तंतोतंत पालन करणार. हे फक्त म्हणत राहिलेत, आतापर्यंत काही न्याय मिळाला नाही. कधी मिळेल? सर, आता तुम्हाला एक तर बदर समिती जोपर्यंत शासन म्हणजे सर्वांसमोर जाहीर करत नाही तोपर्यंत त्या बदर समितीचा अहवाल काय आहे आणि त्या अहवालानुसार ज्या काय अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरण होणार आहे ते आपल्याला स्पष्ट दिसणार नाही. जोपर्यंत अहवाल शासन सार्वजनिक करणार नाही तोपर्यंत आपण शासनावर विश्वास ठेवून हे काम करावं ही सर्वांना अपेक्षा होती. 100% विश्वास आहे Yes. तुम्हाला? हो, आणि हो. जर समजा न्याय नाही मिळाला तर पुढची भूमिका काय राहणार आहे? समाजाची पुढची भूमिका ह्याच्यापेक्षा उग्र राहील. 15 ऑगस्टला त्याचा डेमो आम्ही दाखवला आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये. बरं. हे डेमो फक्त शासनाच्या विरोधात आहे, कुठल्या जातीच्या विरोधात नाही. येस येस. हां. आणि सर, अभिजितजी, तुम्ही आत्मदहनाचा प्रयत्न केला पालकमंत्र्यांच्या प्रताप सरनाईकच्या समोरच, आणि तुमचं स्पष्ट मत आहे की मातंग समाजाला आरक्षण उपवर्गीकरण लवकरात लवकर व्हावं. काय भूमिका राहील तुमची? या ठिकाणी सर्वांना मी प्रथमतः माझ्या जिल्ह्यातल्या मराठवाड्यातल्या सर्व माझ्या आया बहिणींना, माझ्या वडीलधारी माणसांना 20 तारखेला तुम्ही ह्या समाजावरती स्वतःवरती विश्वास ठेवून आणि या ठिकाणी तुम्ही रस्त्यावर उतरलात त्यांना
मी स्टेजवरून पाया पडलो, पण आतासुद्धा शब्दसुमनाने त्यांना शुभेच्छा आणि अभिनंदन दिले की खूप वर्षानंतर मातंग समाज हा रस्त्यावर उतरून आपल्या न्याय हक्कासाठी नाही, आपल्यासाठी नाही, पण बाकीच्या 57 जातीसाठी जे वंचित राहिलेत त्या जातीसाठी तो मागतोय. ही त्याची मोठी भावना ही शासनाने समजून घ्यावी. कारण की शासन, देवेंद्र फडणवीस साहेब हे शासन का देतं आहे हे मला माहीत आहे. शासन हे फडणवीस साहेबच देणार आहेत. कारण की का, चिराग नगरामधलं जे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेनं जिथं साहित्य लिहिलं त्या साहित्याचं आज मोठं जागतिक पटलावरती जे स्मारक बनणार आहे ते येणाऱ्या हजारो पिढीमध्ये ज्या अण्णाभाऊनं जे साहित्य वंचितासाठी, अण्णाभाऊनं कोणत्या जातीसाठी साहित्य लिहिलं नाही, त्या कष्टकरी गरीब कामगारासाठी ते साहित्य माझ्या अण्णाभाऊनं जगाला दिले, रशियाला दिले, सगळ्या जगाला दिले. म्हणून मला माहिती आहे की या ठिकाणी हे शासन आज आपल्याला देतो म्हणतंय. ह्याच्या अगोदर तर कुणी देतो म्हणलं नाही, पण देतो म्हणतोय म्हणून मी त्यांचं स्वागत करतो आणि कळकळीची आणि नम्रतेची विनंती आहे, हे शासन देणार आहे. आणि जर नाही देणार दिलं आहे. तर माझं इच्छा मरण असेल. काय? इथून पुढच्या काळामध्ये आता तुम्ही आत्मदहनाचा प्रयत्न केलाय, देत हे तुम्हाला माहीत असताना सुद्धा आत्मदहनाचा प्रयत्न का केला मग? तरी आज माझे युवक जे आत्महत्या केलेत 7-8 युवक, त्यांना मला मानाची म्हणजे मानवंदना देतो मी. कारण की आज भारत देश स्वतंत्र होऊन 80 वर्ष होते. आम्हाला 5-7% आम्हाला रस्त्यावर माझ्या आया बहिणीला उतरावं लागतं. देवेंद्र फडणवीसवर विश्वास आहे? आहे आहे आहे. मग देतील असं वाटतं? देवेंद्र फडणवीसवर, अहमद गोरखे साहेबावर, तमाम माझ्या मातंग समाजातल्या प्रेम करणाऱ्या सर्वातल्या महाराष्ट्रातल्या लोकांवर माझा विश्वास आहे. हे शासन देणार म्हणजे देणार. साहेब, काय कार्यकर्त्याचं आत्मदहन करण्याचा प्रयत्न त्यांनीच केला. माझ्या मातंग समाजाला आरक्षण उपवर्गीकरण झालं पाहिजे, महाराष्ट्र सरकार आम्हाला खेळवतं आहे असं त्यांनी पहिल्या बाईटमध्ये बोललेत. हेच अभिजित देळे आपल्याच खडतर प्रवास चॅनलवर आणि दवाखान्यात असताना बोललेत. पण आता त्यांना विश्वास आहे. आपलं काय मत आहे? संपादक साहेब, मला तुम्ही अडचणीत आणलेलं आहे. तुम्हाला म्हणलं होतं की मला जी काय वाईट घेऊ नका, तरी हरकत नाही. भारताच्या संविधानातील न्याय, समानता, स्वातंत्र्य, बंधुत्व या गोष्टी सहजासहजी मिळत नाहीत. याच्यासाठी लढावा लागणार आहे. पाठीमागचा इतिहास जर आपण तपासला तर भारताला स्वातंत्र्य देखील लढल्याशिवाय मिळालेलं नाही. मग ते हे म्हणून म्हणून इथं थांबवतो तुम्हाला. कारण या मोर्चामध्ये लढवय्ये कार्यकर्ते असताना सुद्धा, महाराष्ट्र सरकारच्या विरोधात मोर्चा असताना तेवढ्या ताकदीचा आक्रोश दिसला नाही. आणि जिथं आक्रोश दिसत नाही तिथं न्याय कसा मिळेल? लोंढे साहेब, मला चिडवायला लागला तुम्ही. जो 20 तारखेचा मोर्चा झाला त्या मोर्चामध्ये कोण लढवय्ये कार्यकर्ता होता? शाब्दिक लढवया होता. कृतीत लढणारा कार्यकर्ता इथं नव्हता. तर कृतीत लढणारे कार्यकर्ते धाराशिव जिल्ह्यातून इथं आले होते. कृती आणि शाब्दिक हा फरक आहे. हा इथं झालेले जे नेतेमंडळी होती ती शाब्दिक कृतीत लढणारे नेतेमंडळी आहेत. ते महाराष्ट्र शासनाच्या विरोधामध्ये बोलू शकत नाहीत. ती जर बोलले तर त्यांचं उद्याचं सगळंच बंद होणार आहे. सगळं बंद होणार आहे. आणि इथं माझ्या मित्रांनी सांगितलं की त्यांनी राजीनामा द्यावा. अहो, राजीनामा कसं देतील? मी तर असा म्हणेन की त्यांनी मंत्री व्हायला पाहिजेत, उपमुख्यमंत्री व्हायला पाहिजेत आणि त्यांच्या गाड्या मातंग समाजाने तडा 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 फोडल्या पाहिजेत. हा विचार असला पाहिजे. त्याची राजीनामा देऊन काय करता? अरे, राजीनामा त्यांचा आता जर घेतला तर उद्या पॅन्टीला त्यांच्या ठिगळ येईल. ही ठिगळ बघायचं का त्यांना? नाही. तर त्यांच्या डोक्यावर लाल दिवा बघायचा आणि लाल दिवा बघून तो लाल दिवा आपल्या समाजाच्या उपयोगासाठी नाही आला तर तडा तडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या मार्गाने तोडायचा. बघा, अमित गोरखे यांना कॅबिनेट मंत्री बनवा, पालकमंत्री बनवा अशी घोषणाच रास्त पुण्यामध्ये मोर्चात केली. म्हणजे ह्यांची बढती होण्यासाठी मातंग समाजाचा पाठिंबा ही नेते घेत आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे. नेमकं काय? नाही, तसं नाही म्हणायचं. मला एक म्हणायचं आहे की अमित गोरखे साहेब जर या महाराष्ट्राचे मंत्री झाले तर तमाम मातंग समाज त्यांच्या स्वागतासाठी राहील उभा. पण त्यांनी मातंग समाजाकडे मंत्रिपदाची गाडी घेऊन जर आले आणि त्यांना भारताच्या संविधानातील न्याय जर नाही मिळाला तर तीच गाडी
मातंग समाज जाळून टाकल्याशिवाय राहणार नाही याची नोंद घेतली पाहिजे. बघा हे किती तिखट आणि परखड मुलाखत आहे की ज्या समाजामध्ये जन्माला आलेले आमचे समाज बांधव आहेत त्यांचं स्वागत कराय ती उद्या मुख्यमंत्री जरी झाले तर हा समाज स्वागत करण्यासाठी सर्वांच्या अगोदर राहील. पण या समाजासाठी जर न्याय नाही दिला तर मुख्यमंत्र्याची गाडी फोडण्यासाठी सुद्धा हाच समाज पुढं राहील. याची दक्षता अमित गोरखे साहेबासह सुनील कांबळे साहेबासह महाराष्ट्रातल्या आमदार असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, जे कोण भाजपाचे कार्यकर्ते मातंग समाजाचे सत्तेत असतील त्या सत्तेत असणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांनी आमदार असो, खासदार असो, जिल्हा परिषद सदस्य असो, त्यांच्या जवळचे नेते असो यांनी मातंग समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी तत्सम जातीला आरक्षणापासून वंचित असणाऱ्या जातीला न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या पुढं मत मांडून आपल्या समाजाला न्याय मिळवून घ्यावा अशी भावना या बैठकीच्या कार्यकर्त्यांनी मांडलेली आहे. आणि जर समाजाला तत्सम जातीला आरक्षणापासून वर्गीकरणापासून वंचित असणाऱ्या या जातीला न्याय नाही मिळाला तर समाज रस्त्यावर उतरेल, तुमच्या गाड्या फोडेल, तुमच्या गाड्या अडवेल. अशा पद्धतीची तीव्र तिखट प्रतिक्रिया या समाजातल्या जुन्या कार्यकर्त्यांनी मांडली आणि पुढची रणनीती शासनाच्या विरोधात आणि महाराष्ट्राच्या सरकारनं मातंग समाजासह सत्सम जातीला जो आरक्षण द्यायचं आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे ते तात्काळ लागू करावा अशी ही त्यांची मागणी आहे. तर बघूया पुढची रणनीती हे कार्यकर्ते काय आखणार आहेत ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. पुढची रणनीती याची तारीख लवकरच जाहीर होईल. कारण मातंग समाजासह तत्सम जातीचं भवितव्य म्हणजे आरक्षण या विषयावर कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. आणि 20/8/2026ला जो समाजाने मेळावा घेतला, मोर्चा काढला, त्या मोर्चाचं या कमिटीनं मनपूर्वक आभार मानलेला आहे. असंच पुढच्या रणनीतीमध्ये एकसंघ एकजूट होऊन येणाऱ्या रणनीतीमध्ये सामील व्हावं असंही समाजाच्या कार्यकर्त्यांनी आवाहन केलं आहे. तर पाहूया येणाऱ्या काळात काय होतं ते. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.